हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, तर 20 ते 25 जण वाहून गेल्याचीही शक्यता। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल। रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा दावा। स्वतः मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद देणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य, तर गोगावलेंसारख्या उडाणटप्पू लोकांना उत्तर देत नाही, भास्कर जाधवांचा निशाणा। शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची शाखा प्रमुखांशी चर्चा, आगामी महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश। ठाकरेंनी करून दाखवलं, गद्दारांनी घालवून दाखवलं, हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। फडणवीस राज भेटीतल्या चर्चेची माझ्याकडे इत्यंभूत माहिती, रोखठोकमधून संजय राऊतांचा दावा। फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतायत, प्रत्येक जण आपल्या तालावर नसतो असं फडणवीसांना वाटतं, राऊतांचा निशाणा। नाशिकच्या सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त, वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक भाजपचा विरोध मावळला, पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दिवंगत संतोष देशमुखांचा मुलगा विराजचा शैक्षणिक खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार। विराज आणि धनंजय देशमुखांचा मुलगा सदाभाऊ खोतांच्या सैनिकी शाळेत शिकणार। पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीनं वार करून केली हत्या, नाशिकच्या सुरगाणातील धक्कादायक घटना, 2 महिने शोषखड्ड्यात पुरून ठेवला मृतदेह। कोकणात पावसाचं थैमान, रायगड आणि रत्नागिरीत नद्यांना पूर, तर घरातही पाणी शिरलं, जिल्ह्यांना रेड अलर्ट। केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 3घांचा मृत्यू, राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू।